सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना, खरं तर आज शिवसैनिकांना म्हणण्यापेक्षा तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना मला आज ठाणे दाखवायचंय। मी बऱ्याचदा ठाण्याचे वेगळे पैलू तुम्हाला दाखवलेले आहेत, पण आज ठाण्याचा हा एक पैलू मला तुम्हाला दाखवायचा आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाणेकर ओरडतोय, त्याच्या आरोग्याचा प्रश्न तयार होतोय। ठाणेकरांना स्वतःच्या हक्काचं धरण तर नाहीच नाही, पण ठाणेकरांना स्वतःच्या हक्काचे आता डम्पिंग ग्राउंड सुद्धा नाहीयेत। ठाण्यातला कचरा आठवडे जागेवर असतो। सोसायट्यांना कचरा सोसायट्यांमध्ये आणि रस्त्यावरचा कचरा रस्त्यामध्ये। ही आहे ठाण्याची खरी परिस्थिती। आपण म्हणतो स्मार्ट सिटी ठाणं, आपण म्हणतो बदललेलं ठाणं, आपण म्हणतो मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं ठाणं। ही आहे ग्राउंड रियालिटी। आणि ही ग्राउंड रियालिटी तुम्ही जर बघाल ना, हा कचरा जवळपास आठवडा झालाय, हा कचरा उचलला गेलेला नाही। बरं, ह्या कचऱ्यामध्ये जर मी तुम्हाला आज दाखवेल तर ह्या कचऱ्यामध्ये सोसायट्यांचा नवीन आलेला कचरा, अजूनही या कचऱ्यामध्ये नवीन सोसायट्यांच्या कचऱ्याची भर पडलेली नाही। पण ही रियालिटी जर तुम्हाला दाखवायला गेलं तर प्रशासन अंगावर येतं, सर्वच प्रशासन, बरं का। मग ह्याच्यात तुम्ही समजू शकता मला कुणाकुणाची नावं घ्यायची आहेत। अगदी सारे खडबड जागे होतात, पण ते खडबड जागा होणं ही या कचऱ्यासाठी उपयुक्त नसतं। हा कचरा उचलला जात नाही। उचलणार तर ठेवणार कुठे, उचलणार तर टाकणार कुठे? आता ही एक झलक दाखवली, असा तुम्हाला सबंध ठाणा दाखवणार आहे। जरा दाखवा, कचरा दाखवा। आता आपण ठाण्याच्या मानपाडा परिसराच्या जवळ आहोत, पाटलीपाडा परिसराच्या जवळ आहोत। इथे माझ्या मागे तुम्ही बघत असाल, हा कचऱ्याचा ढीग जवळपास आठवडा झालेला आहे। या कचऱ्याच्या ढीगला उचललं गेलेलं नाहीये। आता हा बाजूचा घोडबंदर रोडचा परिसर तुम्हाला इराणदनी उच्चभ्रू वस्त्या सुद्धा तुम्हाला दिसत असतील, आणि रस्त्यावर पडलेला हा कचरा। या ठाण्याला म्हणायचं स्मार्ट सिटी। हे रस्त्यावर पडलेले कचऱ्याचे ढीग तुम्हा आम्हा टॅक्स पेअरच्या कानफाडात मारतायत, एवढंच सांगेन। आहोत मानपाड्यामध्ये। हा आहे ठाण्याचा मध्यवर्ती भाग मानपाडा। ह्या मानपाड्याची ही अशी अवस्था। मी एकच वाक्य सारखं वापरणार, टॅक्स पेअरच्या कानफाडामध्ये ही सणसणीत चपराक आहे महापालिकेने दिलेली आणि महापालिकेच्या प्रशासनाने दिलेली। आता सध्या आपण उभे आहोत मनोरमा नगरमध्ये, ठाण्यावरचा मध्यवर्ती आणि गजबजलेला भाग। या मनोरमा नगरमध्ये हे बघा किती सुंदर कचऱ्याचं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळतंय। हा इतका सुंदर कचरा आपण आपल्या शहरांमध्ये पाहता का? असंच वातावरण आपल्याला पाहायचंय, हे असंच वातावरण भविष्यामध्ये। बरं, हा फक्त 3, 4, 5 दिवसांचा कचरा, हा उचलला जात नाही बरं का। पुढचा कचरा नव्याने याच्यात आलेला नाही, तो कचरा अजून सोसायट्यांमध्ये तसाच पडून आहे। कारण जर तो इथे आला ना, हा डोंगर तयार होईल। आपण काय करतोय, आपण कुठल्या स्मार्ट सिटीच्या दिशेने जातोय याचा एकदा विचार करावा। ठाणेकरांनी विशेषतः याचा विचार करावा, एवढंच इथे वाटतं। जरा पहा आणि थंड बसा। आता सध्या आपण उभे आहोत ठाण्याच्या गजबजलेल्या कामगार हॉस्पिटल परिसरामध्ये। आता हा कामगार हॉस्पिटलचा परिसर हा कोपरी पाचपाखाडी विधानसभेचा भाग आहे। या विधानसभेच्या कचऱ्याची ही दुरावस्था पहा। स्मार्ट सिटी ठाणे, स्मार्ट सिटी, ही अशी अवस्था। मी मगापासून जे म्हणतोय ना, ठाणेकरांच्या टॅक्सला हे अशा प्रकारची एक परतफेड म्हणता येईल। ठाणेकरांच्या त्या कराच्या पैशाची महापालिका प्रशासन कशा प्रकारे ही परतफेड करते, ह्या स्वरूप बघा तुमच्या सर्वांच्या समोर आहे। हे महाराष्ट्रभर करण्याचं एकमेव या दाखवतो। आज तुम्ही म्हणाल हे कचरा दाखवण्याचं काय चालू केलेलं आहे नवीन प्रकार, पण जोपर्यंत दाखवलं जात नाही ना, तोपर्यंत सुधरत नाही। समाज जर सुधरायचा असेल ना, तर ह्या सगळ्यामध्ये उतरावं लागतं आणि उतरवून दाखवावं लागतं। आज आपण कुठल्या शाश्वत विकासाकडे चाललोय हे सुद्धा पाहायला पाहिजे। हा शाश्वत विकास नाही, हे सगळं भासवलं जातंय।
ही स्मार्ट सिटी नाही. तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत, आज रस्त्यांच्या खालचे ब्रिज रंगवले जातात, रस्त्यांवर लाईट्स लावले जातात, झगमगाट केला जातो, पण वास्तव हे आहे ठाण्याचं. अजून काय सांगणार आहे? बघा तुम्हाला अजून काय काय दाखवतोय. आता आपण उभे आहोत ठाण्याच्या इंदिरानगर परिसरामध्ये. इंदिरानगरचंही काही चित्र वेगळं दिसत नाहीये. अगदी भरभरून ओसंडून वाहणाऱ्या ह्या कचरा पेट्या. मला वाटत नाही हा कचरा जवळपास आठवडा झाला असेल उचलला असेल. स्मार्ट सिटी, ठाणे सिटी. उघडा डोळे, बघा नीट, बघा आणि थंड बसा. चल, हा आहे वागळे ITI एरिया. याला वागळे इस्टेट इंडस्ट्रियल एरिया म्हणतात. आणि त्या एरियातल्या कचऱ्याची ही अशी अवस्था आहे. जवळपास अर्धा रोड ह्या कचऱ्याने व्यापलेला आहे. अर्धा रोड जवळपास. ही अशी अवस्था कचऱ्याची भर रस्त्यामध्ये. हा भाग आहे कामगार हॉस्पिटल परिसर, सावरकर नगर. तुमच्या सर्वांसमोर आहे. ठाण्याला तलावांचं शहर म्हटलं जातं, पण आपल्याला ठाण्यातला फक्त एक तलावपाळी नावाचाच तलाव माहिती असेल. आता तुम्ही जर ठाण्यातनं असाल तर तुम्हाला ठाण्यातले बरेच तलाव माहिती असतील. उपवन असेल, CP टँक असेल, अनेक ठाण्यामध्ये शेकडो तलाव आहेत. जर ठाण्याच्या बाहेरनं तुम्ही पाहताय, तुम्हाला ठाण्याची ग्राउंड रियालिटी जर पाहिजे, आपण म्हणतो उपमुख्यमंत्र्याचं ठाणं, जे पूर्वीचं मुख्य होतं आता उप झालेलं आहे, त्या उपमुख्यमंत्र्याच्या ठाण्यामध्ये आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते तुम्हाला डम्पिंग ग्राउंड भासेल, पण माफ करा, हे डम्पिंग ग्राउंड नाही. हा आहे ठाण्यातला एक सुंदर तलाव. त्या सुंदर तलावाची तुम्ही जरा परिस्थिती पहा. किती सुंदर सुंदर जलपर्णी वाढलेल्या आहेत, किती सुंदर सुंदर ही सजावट झालेली आहे. जवळपास गेल्या 3-4 वर्षापासून ठाणे महानगरपालिकेचा कारभार हा प्रशासक सांभाळतात, म्हणजे आयुक्त सांभाळतात. आयुक्तांनी किती सुंदर कारभार सांभाळलाय पहा. इतका सुंदर कचरा तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, इतके सुंदर नजारे तुम्हाला कुठे पाहायला मिळतील. हा तलाव, हे आहे ठाण्याची ग्राउंड रियालिटी. हे आहे उपमुख्यमंत्र्याचं ठाणं, हे आहे मुख्यमंत्र्याचं, माजी मुख्यमंत्र्याचं ठाणं. आपण म्हणतो ठाणे स्मार्ट शहर. एवढं स्मार्ट जर ठाणे असेल ना, तर माफ करा, आम्हाला आमचे जुने दिवस परत द्या. कोई हमें हमारे वो बुरे दिन लौटा दो, एवढंच म्हणण्याची ही वेळ आलेली आहे. ह्या तलावातला कचरा तुम्ही कितीही माथा फोडलात, हे प्रशासक काढणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो, काही होणार नाही. हे अशाच जलपर्णी इकडून तिथपर्यंत वाढत जातील आणि हा तलाव एकेकाळी मग मृत तलाव म्हणून घोषित होईल. मग ह्याच्यावर तुम्ही काय म्हणतात, ती भर टाकली जाईल, याचं एखादं ग्राउंड केलं जाईल आणि 2-3 महिन्यामध्ये याच्यामध्ये काय वाढेल हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. ही आहे ठाण्याची ग्राउंड रियालिटी. तुम्हाला मगापासून मी कचरे दाखवले, आता तलावातले कचरे दाखवले. बघा आता तुम्हाला मी आणखी काय काय दाखवतोय.